नमस्कार मित्रांनो, शर्यतप्रेमी आणि बरेच काही या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण वडकी मैदानातील सर्व सेमीफायनल पाहणार आहोत। सुटला पहिला सेमी सुटला हिंद केसरी मैदानातला पहिला सेमी आणि पहिल्या सेमीत एकूण 9 गाड्याचा महासंग्राम चालू आहे। कारण लढत मध्ये हिंद केसरीच्या किताबासाठी लढत आहे। 9 गाड्यात लढत चालू। शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो। अतिशय सुंदर अशी काटक लढत झाली। अहो पहिल्या सेमी डोळ्याचं पारणं फिटलं। कारण मैदानात हिंद केसरीचं मैदान आहे आणि लढती आपण पाहायला मिळाल्या। एकूण 9 गाड्या पळाल्या आणि 9 गाड्यामध्ये या ठिकाणी लढत झाली। शेवटच्या क्षणाला 3 गाड्या त्या ठिकाणी अटीतटीची लढत झाली। निकाल गेला कॅमेरा खरा। कोण झाला फायनल पात्र। चला कारण लढती गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी कोण सुटला। वडकीकरांचा हिंद केसरीचं मैदान नावाला शोभेल असं मैदान आणि या मैदानातला दुसरा सेमी बोलतो। दुसऱ्या सेमी सुद्धा 9 गाड्या आहेत आणि 9 गाड्यात लढत चालू आहे। कोण होणार फायनलला पात्र। अटीतटीची लढत। शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो। अतिशय सुंदर आणि गरीबाच्या नशिबी गुलाल। अहो बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात कधीच कुमाला कमी समोरच्या समोर गाड्या सुटल्या। 3 सुटला आणि 3 मध्ये 8 गाड्या बाकी मात्र केलं। लाभ माता तिसऱ्याचा पण तो नक्की तिसरा कोण। 6 गाड्यात लढत चालू आहे। तिसरा गुलालाचा मानकरी वाटचाल चालू आहे। अटीतटीची लढत परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय। अतिशय सुंदर अशी लढत। अतिशय सुंदर मैदानातला 4 सुटला आणि 4 मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालू आहे। एकूण 8 गाड्या पळतायत आणि 8 गाड्यांचा महासंग्राम चालू आहे। कारण लढत आहे नुसता गुलाल आहे, तो गुलाल आहे हिंद केसरीच्या किताबाचा गुलाल आहे। कोण होणार फायनलला पात्र। अतिशय सुंदर अशी लढत आणि बऱ्याच दिवसानंतर हुलकावून देत असणारा गुलाल नसीबी खा। कैलास सेठ मोडक वडकीकरांचा भारत पळाला। सुंदर गाडी पळाली। गाडी फायनल साठी पात्र। सेमी 5 पळून अजून 3 सेमी खालती आहेत। असाच थरार पाहायला मिळणार आहे। कारण हा थरार आहे या ठिकाणी 16 सुट्टी मेकर आणि असंख्य हितचिंत सगळ्यांचाच सीताचपणाला गाड्या सुटल्या। सेमी फायनल या मैदानातला 6 सुटला। 1 बाद झाला आणि इकडं 7 जणात लढत चालू आहे। कोण होणार 6वा गुलालाचा मानकरी। कुणाच्या नशिबी गुलाल आहे। कारण नशिबाशिवाय गुलाल नाही आणि गुलालाशिवाय नसीब नाही। अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे दोघांमध्ये आणि शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली। कारण अटी आणि तटीची लढत शेवटच्या क्षणाला कुणी छाप घेतली आणि निकाल कुणी घेतला। आड्यार पारोगावकर पड्या भोपर्डीकर लढत झाली दोघात। निकाल गेला कॅमेरामन खरं। विक्रमी खरेदी फायनलला राहिली का। ज्यानं मोठमोठी मैदानं गाजवली ती हरीण फायनलला राहिलं का। निकाल गेला कॅमेरा खरं। त्यांना लढत दिली नवा चेहरा। हो स्क्रीनच्या पुढले आता ते बाजूला सरणार नाहीत, बघणारच।
दोन्ही साईडनं निकाल चेक केला जातोय, कारण इथं कुणावरती सकाळपासून अन्याय झाला नाही आणि आता होणार सुद्धा नाही. गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 7 पैकी आणि 7 मध्ये एकूण 8 गाड्या आणि 8 गाड्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनलला पात्र? आड्याल आणि पड्याल, पड्याल आणि आड्याल आणि आड्याल आणि मध्ये अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे. अटीतटीची लढत. कोण होणार फायनलला पात्र? हाय हो मनात नव्हतं. सगळ्यांच्या नजरा एका साईडला गेल्या, परंतु त्या नजरेला चुकवा दिला, चकवा दिला आणि फायनलला पात्र ठरला. सुटला 8वा सेमी या मैदानातला शेवटचा सुटला. घड्याळात वाजले 4:24 आणि या मैदानातला शेवटचा सेमी 8 पैकी आणि 8व्यात कोण होणार फायनलला पात्र? बहुमान आहे हिंद केसरी किताबाचा आणि वाटचाल चालू आहे. गेल्या वर्षीचा हिंद केसरीचा मानकरी यंदा फायनलला राहणार का? पड्याल सम्राट पळा.